नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, स्पेशली आजचा व्हिडिओ हा पालकांसाठी आहे आणि पालकांना जे मी आज चर्चा करणार आहेत, कदाचित काही पालक यासोबत ॲग्री होतील, काही डिसॲग्री होतील, परंतु एक अनुभव असा आहे की एक काळ असा होता की शिक्षण कमी जरी असेल किंवा नसल्यासारखं जरी असेल, परंतु तो जर व्यक्ती त्याची उंची चांगली असेल, त्याचा शरीर बांधा चांगला असेल, मजबूत असेल, है ना, बलवान दिसत असेल, तर अशा व्यक्तीला डायरेक्टली विदाऊट एज्युकेशन आर्मीमध्ये भरती करायचे। कालांतराने काय झालं, स्पर्धा वाढायला लागली, हळूहळू स्पर्धा वाढायला लागली आणि मग कुणाचं 4थी शिक्षण झालं असेल, 7वी झालं असेल, 5वी झालं असेल, तर त्या बेसिसवरती नोकरी मिळायला लागली। नंतर स्पर्धा आणखी वाढली, मग काय 10वी पास झाल्यानंतर नोकरी मिळायला लागली, स्पर्धा आणखी वाढली, 12वी पास झालं तर नोकरी मिळायला लागली। आणि सध्या जर आपण बघितलं मित्रांनो, तर आज तुम्ही 10वी पास झालेला असाल, 12वी पास झालेला असाल, तरी सुद्धा नोकरी मिळत नाही। 10वी पास झाले, 12वी पास झाले तरी तुम्हाला इतर एंट्रन्स एग्जाम द्याव्या लागतात आणि त्या एंट्रन्स एग्जामच्या माध्यमातून तुम्हाला जर चांगलं स्कोरिंग असेल तर थोड्याफार प्रमाणात तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे एक काळ असा होता की तुम्हाला कमी शिक्षण असलं तरी सुद्धा तुम्हाला नोकरी मिळत होती। आजचा काळ असा आहे, तुम्हाला कितीही एज्युकेशन असेल, जर तुमच्यात गुणवत्ता नसेल तर तुम्हाला नोकरी मिळू शकणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आधी सरकारी नोकरी सुद्धा सहजासहजी मिळायची, परंतु आजची कंडिशन अशी आहे मित्रांनो किंवा पालकांनो की आज प्रायव्हेट नोकरी सुद्धा सहजासहजी मिळणे कठीण झालेलं आहे। आणि मग आज आपण 2025चा विचार करतो, जर आपण 10 वर्षांना जर विचार केला 2035 मध्ये, 2040 मध्ये, तर तेव्हा काय परिस्थिती राहील। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सगळ्या पालकांना एकच सांगणं आहे की पालकांनो, विद्यार्थ्यांना गुणांपेक्षा गुणवत्तेवरती महत्त्व द्यायला शिकवा। आता महाराष्ट्र शासनाकडून एक अभियान राबवलं जात आहे, कॉपी मुक्त अभियान, आणि हे अभियान तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा या अभियानामध्ये पालकांचा जास्त सहभाग राहील। कारण रिसेंटली असं लक्षात आलेलं आहे की जे काही सेंटर्स आहेत एक्झामचे, त्या एक्झाम सेंटर्सवरची अक्षरशः पॅरेंट्स तिथे येऊन मुलांना चीटिंग पुरवतात, मुलांना कॉपी पुरवतात। आणि कशासाठी? फक्त माझा मुलगा पास झाला पाहिजे किंवा माझ्या मुलाला चांगले पर्सेंटेज आले पाहिजेत। परंतु तुम्हाला काय वाटते पालकांनो, मुलगा पास झाला, चांगले पर्सेंटेजसुद्धा मिळाले, पण त्यामध्ये गुण मिळतील, त्या विद्यार्थ्यांमध्ये गुण असतील, त्यामध्ये गुणवत्ता राहणार नाही। आणि भविष्यामध्ये जर त्याला स्पर्धेत टिकायचं असेल तर या गुणांचा काहीच फायदा होणार नाही। इन्स्टेड ऑफ दिस मार्क्स द स्टुडंट शुड हॅव क्वालिटी, आणि विद्यार्थ्यांमध्ये जर क्वालिटी असेल तरच तो या स्पर्धेमध्ये टिकणार आहे। म्हणून मला पालकांना एकच विनंती करायची आहे की कुठल्याच प्रकारच्या चिटिंगला, कुठल्याच प्रकारच्या कॉपीला आपण साथ देऊ नका। आपण साथ द्यायची असेल तर कॉपी मुक्त अभियानाला साथ द्या, जेणेकरून हे कॉपी मुक्त अभियान यशस्वी होईल आणि सगळ्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील त्यांच्या मेहनतीने। नाही तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आधीचा काळ जर आपण कंपेअर केला आणि आताचा काळ, तर आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले तरी सुद्धा नोकरी मिळेलच याची खात्री राहणार नाही। कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर मात्र तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल। आणि मग मुलगा जर कॉपी करून जर चांगल्या मार्कांनी पास झाला असेल तर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मात्र त्याला पुन्हा बेसिकपासून सुरुवात करावी लागेल। रिसेंटली एक सत्यकथेवर आधारित एक मूवी रिलीज झाली होती, 12th फेल। या मूवीच्या माध्यमातून सुद्धा ते सांगितलं गेलं की खरोखर तुम्हाला एखादा मोठा अधिकारी बनायचं असेल किंवा तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल। आणि जर खरोखर विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर त्यांनी चीटिंग, कॉपी करणे असले प्रकार एक्झाममध्ये अवॉइड करावेत। नाही तर आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी हा खरोखर मागे पडेल, कारण त्यामध्ये जर गुणवत्ता नसेल तर आय होप जी मला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांपर्यंत शेअर करायची होती ती मी शेअर केलेली आहे।
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर हा व्हिडिओ खरोखर तुम्हाला मिनिंगफुल वाटला किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर ही माहिती आपण प्रत्येक पालकांपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. कारण आपल्याला गुणांपेक्षा गुणवत्तेवर फोकस करायचा आहे आणि गुणवत्ता तेव्हाच येईल जेव्हा विद्यार्थी मेहनतीने मार्क मिळवेल. सगळेच विद्यार्थी तसे करत नाहीत, यासोबत मी ॲग्री आहे. परंतु जे काही रिसेंटली अपडेट आल्यात किंवा न्यूज आल्यात त्या न्यूजवरती पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की पालकच पुढाकार घेत आहेत मुलांना चिटिंग पुरवण्यामध्ये, मुलांना कॉपी पुरवण्यामध्ये. तर हा व्हिडिओ फक्त त्याच पालकांसाठी जे कॉपी पुरवण्यामध्ये पुढाकार घेत आहेत. राईट. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अशाच प्रकारचे व्हिडिओज आपण बघत राहू आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची गुणवत्ता कशी मिळेल किंवा चांगला विद्यार्थी कसा घडेल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. धन्यवाद. थँक्यू.